रत्नागिरीत होत असते. वारंवार पकडून देखील कारवाई पुढे होत नाही. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर मार्गे ना मोठ्या प्रमाणावर होते. तिथे बघितलं जात नाही किंवा सीसीटीव्ही नाहीये. हाच मूळ आक्षेप आता मी एसपींकडे घेतला की त्यांच्या नाकाखाली, त्यांच्या डिपार्टमेंटच्या नाकाखाली अगर अशा पद्धतीची तस्करी होत असेल तर म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये पण काही सडके आंबे आहेत जे ह्या लोकांना मदत करतात, जे लोक ह्या लोकांकडून हप्ते घेतात. तर त्या संबंधित लोकांवर अगर एसपीनी कारवाई केली नाही, शेवटी मी परत सांगतो, मी एसपीना पण तेच सांगितलं की राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. अशा काही सडक्या आंब्यांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही नाव खराब होऊन देणार नाही. म्हणून वेळेत पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई घ्यावी, नाहीतर मग देवेंद्र फडणवीस साहेबांकडून अगर त्या पद्धतीची कारवाई सुरू